नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे नंदिनी ताई आई होऊ शकत नाही, तर दुसरीकडे आता काव्य सगळ्यांना गोड बातमी देते. पार्थ सगळ्यांना सांगतो की साखर वाटा माझी बायको आई होणार आहे, पण पार्थ कुठेतरी जाऊन हे विसरला आहे की काव्याचं एक स्वप्न आहे. खरं तर बाळाची बातमी ऐकल्यानंतर काव्याला फारसा आनंद होत नाही आणि काव्य आता पार्थला एकट्यामध्ये खूप मोठा तिचा निर्णय सांगते. काव्य स्पष्टपणे म्हणते की मला IAS व्हायचं आणि आता जर आपण बाळाचा विचार केला तर माझं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. काव्य म्हणते की हे बघा देशमुख, मला चांगलं माहीत आहे तुम्हाला बाळासाठी तुम्ही किती इमोशनल आहात, पण IAS होणं हे माझं लहानपणापासून स्वप्न आहे. तर पारच्या डोळ्यासमोर आता मालिनी आणि विक्रमचा चेहरा येऊ लागतो. बाळाची बातमी दिल्यावर आईबाबांना किती आनंद झाला होता, पण जर आता त्यांना सांगितलं की आम्हाला बाळ नकोय तर आता ते किती दुखी होईल. खरं तर पारचं स्वप्न असतं काव्याने IAS व्हावं, तर काव्याचा हा निर्णय तिचा कुटुंब एक्सेप्ट करेल का? कमेंट करून नक्की सांगा.